नमस्कार मंडळींनो. आज बाहेर छान पाऊस पडत होता, त्यामुळं मला असं वाटलं की चला आपण आज कांदा भजी करूयात. त्यासाठी मी इथे घेतलेत कांदे, 2-3 मिरच्या. नंतर कांदे बारीक चिरून झाल्यावर त्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट जिऱ्याच्या पावडरसहित टाकली. मिरचीची पेस्ट ह्यासाठी करायची कारण जर आपण मिरचीचे तुकडे टाकले तर दाताखाली येऊन तिखट लागू शकतं, त्यामुळे पेस्ट चांगली मिक्स होते, त्यासाठी आपण पेस्टच वापरायची. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं. आणि झाकून ठेवल्यावर मग त्याला असं छान कांद्याला पाणी सुटतं, कांदा मऊ पडतो. आणि जेव्हा कांदा मऊ पडतो त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ, फक्त बाइंडिंगपुरतं. आणि ह्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही, कारण कांद्याचं जे पाणी सुटतं त्यातच ते छान भिजलं जातं. जर तुम्हाला अगदीच कोरडं वाटत असेल तर थोडं चमचाभर पाणी तुम्ही वापरू शकता. इथे बघा मी दाखवलं त्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी होते. आणि मग छान तेलामध्ये भजी तळून घ्यायची. मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी तयार होतात. तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि मस्त खायला लागतात. पावसाळ्यामध्ये भजी करा आणि एन्जॉय करा.